जय शिवराय. माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी काल मला एक आव्हान दिलं होतं आणि त्या आव्हानात त्यांनी असं म्हटलं होतं की शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न मांडण्यासाठी 15 वर्ष सातत्यानं ज्याने निवडून दिलं त्यांनी कदाचित आपल्या कंपनीचं उखळ पांढरं होण्यासाठी संरक्षण खात्याविषयीच जास्तीत जास्त प्रश्न मांडले का, असा जो एक माझा प्रश्न होता. यावर त्यांनी दावा केला होता की असा कुठलाही पुरावा दाखवा, मी निवडणूक सोडून देतो. आणि त्यासाठीचाच पुरावा घेऊन आलोय. फक्त ट्रेलर आहे, अजूनही सांगतो, हा ट्रेलर आहे. 7 एप्रिल 2017 रोजी पाणबुड्यांच्या विषयी, वॉरशिप विषयीचा विचारलेला प्रश्न आहे. आणि मला खरंच हे कुतूहल आहे की जुन्नर असेल, आंबेगाव असेल, खेड असेल, भोसरी असेल, हडपसर असेल, शिरूर हवेली असेल, यामध्ये कुठेही वॉरशिप्सचा, पाणबुड्यांचा कुठेही संबंध आहे. पण त्यामध्ये विचारलेला एक प्रश्न फार महत्वाचा आहे. त्यांनी त्याचे डिटेल्स विचारलेले आहेत. त्यामध्ये मी प्रश्न क्रमांकही सांगतो, 5635 7 एप्रिल 2017. आणि माननीय माजी खासदारांनी याचं जनतेला उत्तर देणं गरजेचं आहे, कारण जनतेनं आपल्याला शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न मांडण्यासाठी हे केलेलं आहे. आणि त्यामध्ये त्याने आवर्जून उल्लेख केलेला आहे, काही भारतीय कंपन्यांनी याविषयी नापसंती दाखवलेली आहे. आणि मग डायनालॉग नावाची जी कंपनी आहे, या डायनालॉग कंपनीच्या आपण जर वेबसाईटवर गेलात आणि त्या वेबसाईटमध्ये त्यांचे टर्नकी प्रोजेक्ट जर बघितले तर त्यामध्ये टॉर्पेडो फायरिंग सिस्टीम नावाचा एक टॅब आपल्याला बघायला मिळतो. याचाच अर्थ हे कॉम्पोनंट्स डायनालॉग सप्लाय करते का, आणि त्याच वेळी ज्यांची ही कंपनी आहे ते आपल्या खासदारकीचा फायदा किंवा गैरफायदा घेऊन याविषयी भारतीय कंपन्यांच्या इन्व्हॉल्वमेंट विषयी प्रश्न विचारतात. उत्तरादाखल स्टेट ऑफ द आर्ट इंडिजिनस वेपन सेन्सर पॅकेज हे त्यामध्ये फिट केलं जाणार आहे असं सांगितलं जातं. 7 एप्रिल 2017चा हा प्रश्न आहे. आणि त्यानंतर पुन्हा 13 फेब्रुवारी 2019 ला शिरूर लोकसभा मतदारसंघाचे त्यावेळेचे खासदार माननीय शिवाजीराव आढळराव पाटील हा प्रश्न उपस्थित करतात. त्यामध्ये परवा शिवाजीदादांनी असं सांगितलं की ही अत्यंत गोपनीय माहिती आहे, पण ही पब्लिक डोमेनमध्ये असलेली माहिती आहे. आणि या शिप्स कुठे बांधल्या जात आहेत हाही प्रश्न त्यांनी विचारला यामध्ये. मग ही गोपनीय माहिती नव्हती का? आणि या शिप्स कुठे बांधल्या जात आहेत यामध्ये पुन्हा त्यांनी असा सब क्वेश्चन जो विचारले, त्यामध्ये इंडियन कंपनीज हॅव शोन देअर डिस्प्लेजर. आणि पुन्हा ते विचारतात स्टेप्स टेकन बाय युनियन गव्हर्नमेंट टू इन्व्हॉल्व इंडियन कंपनीज. म्हणजे सरकार काय स्टेप्स घेत आहे भारतीय कंपन्यांना या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व करण्याचं. हे कोण विचारतं तर एका अशा कंपनीचा मालक विचारतो, अशा कंपनीशी संबंधित व्यक्ती विचारते ज्या कंपनीचा एक कॉम्पोनंट, कुठले कॉम्पोनंट टेक्निकल त्यांनी खरं तर याचं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. पण या वॉरशिप्सला काही कॉम्पोनंट सप्लाय करणाऱ्या कंपनीची व्यक्ती शिरूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना प्रश्न विचारते की यामध्ये गव्हर्नमेंटने कुठली पावलं उचललेली आहेत या इंडियन कंपनीजना इन्व्हॉल्व करण्यासाठी. आणि त्याचं उत्तरादाखल पुन्हा येतं इंडक्शन ऑफ द शिप विथ लार्ज इंडिजिनाइज्ड कॉम्पोनंट 13 फेब्रुवारी 2019. त्यामुळे मला असं वाटतं जर शब्दाचे माननीय माजी खासदार शिवाजीराव आढळराव जर शब्दाचे पक्के असतील तर त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेला याचं उत्तर देणं गरजेचं आहे की शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं आपल्याला 3 टर्म जेव्हा निवडून दिलं होतं, हे 3 टर्म निवडून दिलं जात असताना 15 वर्षामध्ये एकही मोठा प्रोजेक्ट शिरूर लोकसभा मतदारसंघाला आला नाही. परंतु या प्रश्नांच्या माध्यमातून नेमका कोणता प्रोजेक्ट कोणत्या कंपनीला मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता याचं उत्तर त्यांनी देणं गरजेचं आहे. आणि मी जसं म्हणालो तसं हा फक्त ट्रेलर आहे. या संदर्भातले संरक्षण खात्याविषयी विचारलेले हे एवढे प्रश्न आहेत. हा पिक्चर अजून बाकी आहे. आणि त्यामुळे हा पिक्चर जो बाकी आहे याचं उत्तर शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेकडे पुन्हा 2024 साठी मत मागण्यासाठी जाताना याचं उत्तर देणं गरजेचं आहे. आणि जे आव्हान त्यांनी दिलं होतं हे सगळे पुरावे आहेत.
मी फक्त 2 प्रश्न वाचून दाखवले. या पुढच्या काळामध्ये जर आपल्याकडून उत्तर आलं नाही तर या संदर्भातले इतरही प्रश्न मी वाचून दाखवू शकतो. मी आपल्याला तारखाही सांगून ठेवतो, कदाचित त्यांना त्याचा फायदा होईल. 17 मार्च 2017, 9 डिसेंबर 2016, त्यानंतर 26 डिसेंबर 2018. हे सगळे प्रश्न आहेत. अजून आधीच्या लोकसभांना विचारलेले प्रश्न अजूनही ह्यामध्ये सगळे पुरावे ठेवून तुम्हाला हे प्रश्न विचारतोय. त्यामुळे या प्रश्नांचं उत्तर आपण शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेला देणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की आता तरी ही नैतिक जबाबदारी स्वीकारून जे तुम्ही आव्हान दिलं होतं, मी पुरावे समोर ठेवलेत, आता तुम्ही उत्तर द्यायचंय की आता तुम्ही जसं म्हणाला होतात त्या पद्धतीनं तुम्ही शब्दाला पक्के आहात का, त्याप्रमाणे तुम्ही आता निवडणुकीतून माघार घेणार का, आणि त्याही पलीकडे जाऊन ज्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं तब्बल 3 टर्म तुम्हाला विश्वासानं निवडून दिलं होतं, त्या शिरूर लोकसभा मतदारसंघातले प्रश्न मांडण्याऐवजी, शिरूर लोकसभा मतदारसंघात एक मोठा प्रोजेक्ट आणण्याऐवजी तुम्ही अशा पद्धतीचे कुठल्या कंपनीचं उखळ पांढरं करण्यासाठी तुम्ही सातत्याने हे डिफेन्सचे प्रश्न विचारले. हा फार महत्वाचा मुद्दा आणि महत्वाचा प्रश्न मी शिवाजी दादांसाठी उपस्थित करतो आणि पुन्हा एकदा त्यांना आवाहन करतो, तुम्ही जे आव्हान दिलं होतं त्यानुसार मी पुरावे समोर ठेवलेत, आता तुम्ही शब्दाला